हो, तुम्ही सुद्धा नेहमीच बेसनपासून ढोकळा खाऊन कंटाळले का? चला मग आज ढोकळा सोडून मी तुम्हाला बेसनमध्ये दही मिक्स करून एक अशी जबरदस्त रेसिपी सांगते. अगदी टिफिनसाठी सुद्धा मुलं अगदी झटपट घेऊन बनवून जाऊ शकतात. आणि घरातल्यांना जर एकदा जर तुम्ही बनवून खायला घातली ना, तर माणूस याला परत परत बनवून खायला मागतो आणि बनवून खातो. एवढी जबरदस्त आणि टेस्टी लागते. त्यासाठी करायचं काय, सुरुवातीला आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन घ्यायचं आहे. 1 वाटी इतकं बेसन घ्यायचं, अर्धी वाटी इतकं दही घालून घ्यायचं, त्याच्यानंतर 2 वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं, हळद पावडर घालायची, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे मिरचीचा ठेचा ठेचून घेतलेला तो घालून घ्यायचा. याच्यामध्ये आलं लसूण वगैरे घातलेलं नाही, फक्त मिरची ठेचून घेतलेली घातली आहे. त्याच्यानंतर विस्करच्या मदतीने छान असं विस्क करून घ्यायचं आणि बॅटर अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. आता इथे पहा, लगेच कढईमध्ये तेल वगैरे घालायची अजिबातच गरज नाही. हे सर्व बॅटर घालून घ्यायचं. बॅटर काही वेळानंतर असं घट्ट व्हायला चालू होतं. घट्ट झालं मिश्रण, व्यवस्थित दाखवलेलं आहे तुम्हाला कशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि नंतर लगेच ताटाला तेल लावून घ्यायचं किंवा तूप सुद्धा लावून घेऊ शकता. लगेच त्याच्यावरती हे बॅटर गरम गरम आहे तेव्हाच काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरून द्यायचं. एकसारखं पसरून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे बॅटर सर्व थंड करून घ्यायचं. थंड करून घेतलं की मग आपल्याला लगेच पिझ्झा कटर किंवा आपल्याला सुरीच्या मदतीने याचे काप करून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवते अगदी या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. मस्त असे इथे आज आपण बनवलेले आहे खांडवी बाईट्स. आता याला अजूनच छान आणि चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला इथे तडका करून घ्यायचा आहे. तर लगेच गॅसवरती तडका पॅन ठेवून घ्यायचा, तेल गरम करून घ्यायचं, मोहरी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं, हिंग, तीळ घालायचे आणि हा तडका आपल्याला या खांडवी बाईट्सवरती टाकून द्यायचा आहे. आणि मस्त अशी ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. अगदी झटपट आणि मुलांपासून अगदी मोठ्यां प्रौढांपर्यंत सर्वांना आवडणारे हे खांडवी बाईट्स तयार झाले. बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी बाहेर जाऊन खात असाल, पण एकदा तुम्ही या पद्धतीनं घरीच बनवून खावा. एवढी टेस्टी आणि जबरदस्त लागते की एकदा याला कोणी बनवून खाल्लं ना की याला परत परत बनवून खातो माणूस. एवढी टेस्टी लागते. बघता क्षणी आपल्याला असं वाटतं की पटकन खायला घ्यावी. मग काय, गरमागरम तडका मारून घेतला की खमंग अशी ही लगेचच खायला घ्यायची. अगदी लहान मुलांपासून सर्वजण खाऊ शकतात. तोंडामध्ये विरघळणारी अशी ही खांडवी बाईट्स तयार होते. आता बेसन पासून तुम्ही नुसतं ढोकळाच बनवून खात असाल तर एकदा हे खांडवी बाईट्स नक्की बनवून पहा. एकदा बनवले ना तुम्ही नक्कीच 2-4 वेळा तर बनवून खाल. याला परत परत माणूस बनवून खातो. एवढी टेस्टी लागते. एकच नंबर लागते टेस्टला. तर नक्कीच बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. पाहुणे मंडळी तर अगदी खुशच होऊन जातील, तुमचं कौतुकच करत राहतील. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका.